नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज आपण एमएसटी सीटी 2026च्या ऍडमिट कार्डच्या संबंधित बोलणार आहोत. पीसीएम ग्रुपचं केव्हा ऍडमिट कार्ड येणार आहे, पीसीबी ग्रुपचं केव्हा येणार आहे. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी बोर्डाच्या रिझल्ट बद्दल बोललो की केव्हा तुमचा रिझल्ट येणार आहे, कसा दिसणार आहे. तशाच पद्धतीने या सगळ्या डेट्स आपल्याला आज बघायच्या आहेत बाळांनो. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर निशांत पोखरकर होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि सबस्क्राईब या पर्पजने करा ना बाळांनो, जोपर्यंत तुमचे 99% येत नाही तोपर्यंत मी तुमच्या समोर असलो पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून कोणतीच अपडेट तुमच्याकडनं मिस नको व्हायला हवी. ठीक आहे, आणि दर दिवशी काही ना काही स्ट्रॅटेजी, अपडेट, न्यूज, प्रत्येक गोष्टी मी टाकणार आहे बाळांनो, जेणेकरून मी तुमच्या सोबत असेल. है ना, तुम्हाला कधी एकटं राहू देणार नाही मी. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सगळ्या नोट्स वगैरे सीटी सेल कडून काही इंपॉर्टंट आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला आहे, तर लगेच जॉईन करा. बोलूया आपण एमएसटी सीटीच्या ऍडमिट कार्ड बद्दल. केव्हा तुमचं ऍडमिट कार्ड येणार आहे, कोणत्या वेबसाईट वरती येणार आहे, कसं तुमचं दिसणार आहे, सगळ्या गोष्टींना आपल्याला बोलायचंय. ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स अँड मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन सीईटी मध्ये तिथूनच येतील. या गोष्टीची मी ऑन कॅमेरा गॅरंटी घेतोय बाळांनो. ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी कारण सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी 99% स्कोर केलेले आहेत बाळांनो क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टचे. है ना, सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपी, जीटीया, वालचंद, पीएचडी, वीआयटी, केसोमॅटी, सांगली, थाडोमल, एसपीआयटी अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी कारण सगळे टीचर आयआयटीएन्स आहेत बाळांनो. सीईटीची पात्रता वाढत चाललेली आहे, डिफिकल्टी लेवल वाढत चालली आहे. बोर्डाचे टीचर इनफ नाही आहेत बाळांनो सीईटी साठी. या गोष्टीला डोक्यात समजून घ्या. है ना, कारण विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ते टीचर चांगले आहेत, पण कशासाठी चांगले आहेत, बोर्डासाठी चांगले आहेत. ठीक आहे, यांनी स्वतः सीईटी क्रॅक केलेली 99% मेन्स क्रॅक केली, ऍडव्हान्स क्रॅक केली, 10 वर्ष शिकवलं, त्यानंतर तुम्हाला शिकवायला येणार आहेत. कोणतं पण चॅप्टर, फॉर एक्झाम्पल थर्मोडायनॅमिक्सचे सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट, त्यानंतर न्यूमेरिकल, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनॅमिक्सचे कोणकोणते प्रश्न आले, त्यांना विदिन सेकंड कसं काय सॉल्व्ह करायचे, सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत बाळांनो. मॉक टेस्टचा ऍज इट इज सीईटीचा जसा इंटरफेस असतो तसा इंटरफेस क्रिएट केलेला आहे. त्यामुळे मी तुमच्या 99% गॅरंटी घेतोय. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर तुम्हाला स्वतःची परिस्थिती बदलायची असेल बाळांनो, तुम्हाला सीईटी मध्ये चांगला स्कोर करावा लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल, तेव्हा जाऊन तुम्हाला चांगलं 40-50 लाखाचं पॅकेज भेटेल. आणि आता निर्णय चुकू नका बाळांनो, व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवरला विचारू शकता. चला ऍडमिट कार्ड बद्दल बोलूया आता आपण. ऍडमिट कार्ड कसं दिसणार आहे ते पहिले बघूया आपण. है ना, बघा बाळांनो, अशा पद्धतीने तुमचं ऍडमिट कार्ड इथं दिसणार आहे. है ना, जस्ट अ सेकंड. अशा पद्धतीने तुमचं ऍडमिट कार्ड दिसेल. आता हे पीसीएम ग्रुपचं सेम टू सेम पीसीबी ग्रुपचं असतं, काही वेगळं नसतं. ठीक आहे, पीसीएम ग्रुपचं 2025 फक्त इथं 2026 लिहून येईल. ऍज इट इज सेम टू सेम लास्ट 5 वर्षापासून सेम ऍडमिट कार्ड दिसतंय बाळांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचं ऍडमिट कार्ड दिसेल बेसिकली. है ना, इथं तुम्हाला कॅन्डिडेट फुल नेम दिसेल, इथं है ना, पूर्ण नाव तुमचं दिसेल. आता जसं तुम्हाला ऍडमिट कार्ड आलं, सगळ्या गोष्टी चेक करा की तुमचं ऍडमिट कार्ड मध्ये नाव आधार कार्ड प्रमाणे आहे की नाही. जर नसेल, लगेच ग्रीव्हन्सेस रेज करा लगेच, किंवा एक ऍप्लिकेशन घेऊन जा जेव्हा तुम्ही एक्झामला जाणार, की माझं इथं मिस्टेक झालेली, मी ऍग्री करतोय, ही माझी सिग्नेचर. है ना, हे ऍप्लिकेशन तुम्हाला घेऊन जायचं. इथं कॅन्डिडेट नेम तुमचं बरोबरच आलं पाहिजे. त्यानंतर रोल नंबर तुम्हाला चेक करायचा आहे. डेट ऑफ बर्थ इथं चुकीची नको व्हायला बाळांनो. तुमची आधार प्रमाणे जी डेट ऑफ बर्थ आहे तीच तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ असली पाहिजे तुमची. त्यानंतर बाळांनो इथं तुम्हाला दिसेल डेट ऑफ एक्झामिनेशन, कोणत्या दिवशी तुमची एक्झाम असणार आहे त्याची तुम्हाला तारीख दिसेल. ठीक आहे, त्यानंतर टायमिंग दिसेल बाळांनो. बघा इथं आता 2 ते 5चा टायमिंग दिलेला आहे. तुमचा एक तर 9 ते 12चा टायमिंग असेल बाळांनो, एक तर 2 ते 5चा टायमिंग असेल. ही तुमची शिफ्ट 1 असते बाळांनो, ही तुमची शिफ्ट 2 असते. है ना, अशा पद्धतीने तुमच्या शिफ्टनुसार पेपर होतो. आता पेपर कितीला आहे, 2 वाजता आहे. डेट क्लोजर टाइम किती दिलेला आहे, 1:30. तुम्हाला 1:30ला जाऊन पोहोचायचंय बाळांनो. ठीक आहे, रिपोर्टिंग टाइम ऍट द एक्झामिनेशन सेंटर तुमचा 12:30 आहे. ठीक आहे, म्हणजे 2 वाजेचा पेपर आहे, 12:30ला तुम्हाला जाऊन उभं राहायचंय. 1:30 वाजता गेट क्लोज होईल. सॉरी, मी थोडंसं चुकीचं बोललो. 1:30 वाजता तुमचा गेट क्लोज होईल. क्वेश्चन पेपर तुमचा इंग्लिशमध्ये येणार आहे बाळांनो. ठीक आहे, ही गोष्टीला समजून घ्या. नेम ऑफ द कोर्स तुम्हाला इथं पीसीएम आहे का पीसीबी, इथं भरपूर विद्यार्थ्यांचं पीसीबी होऊन येतं. ठीक आहे, प्लीज लगेच ऍप्लिकेशन लिहा. है ना, जेंडर वगैरे चेक करायचं आहे, ऍप्लिकेशन नंबर चेक करायचा आहे, पीडब्ल्यूडी आहे की नाही, डिसॅबिलिटी आहे की नाही, या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला चेक करायच्या आहेत. व्हेन्यूचा कोड इथं तुम्हाला दिलेला असेल. ठीक आहे, तो व्हेन्यूचा कोड तुम्ही व्यवस्थित ऍड्रेसमध्ये बघा, तुम्हाला कुठं सेंटर दिलेले आहे. आता भरपूरदा काय होतं, आता समजा नाशिकमध्ये 4 सेंटर आहेत सीईटीचे. है ना, विद्यार्थीचं सेंटर 3 नंबरचा असतं, तो 2 नंबरला जाऊन बसतो. है ना, आणि पेपरला त्याला मध्ये एंट्री भेटत नाही. तेवढ्या वेळात तो दुसऱ्या सेंटरला पोहोचत नाही आणि तिथं मिसून जाते त्याची एक्झाम.
तर तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहेत या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर जसं तुमचं ऍडमिट कार्ड येईल तुम्हाला इथे एक तुमचा फोटो चिपकायचा आहे. जो हा इथं फोटो असतो तोच इथं चिपकायचा बाळांनो जनरली, है ना. दुसरा पण चिपकवला काही प्रॉब्लेम येत नाही, पण बेस्ट प्रॅक्टिस असते, है ना. तुम्हाला इथं फोटो चिपकून तुम्हाला इथं सिग्नेचर इथं अशा पद्धतीने सिग्नेचर करायची क्रॉसमध्ये, है ना. तुमचं इथं डिटेलमध्ये एक्झाम सेंटर इथं येणार आहे बाळांनो. ठीक आहे. बघा याचं कसं आहे आता स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर अशा पद्धतीने तुमचं इथं येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची इथं कॅन्डिडेट सिग्नेचर असेल बाळांनो. ठीक आहे. हे तुम्ही आत्ता नाही साईन करायचं, जेव्हा तुम्ही सीईटीच्या सेंटरमध्ये असणार तेव्हा तुम्हाला साईन करायचंय आणि इथं तुमच्या इन्व्हिजिलेटरची साईन असेल बाळांनो. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन असतील की कॅन्डिडेटने काय काय घेऊन जायचं काय नाही घेऊन जायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍडमिट कार्डवरती लिहून येणार आहेत. कमीत कमी 30 मिनिटं द्यायचे आहेत बाळांनो या सगळ्या इन्स्ट्रक्शनला वाचायला. प्लीज पूर्ण वर्ष अभ्यास केलाय बाळांनो, त्या 30 मिनिटात अभ्यासाबद्दल नका विचार करू बरं का, की हे 30 मिनिटं मी अभ्यासाला देतो ऍडमिट कार्ड काय वाचायचं. अरे बाळांनो तुम्हाला तुमच्याकडे 2 वर्ष होते, है ना. प्लीज या सगळ्या गोष्टी, कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात की काय कोण सॉक्स कोणते घालायचे काय नाही घालायचं, बुटं कोणते घालायचे, सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या असतात. तिथं जाऊन मग प्रॉब्लेम होतो तुम्हाला. तरी मी एक व्हिडिओ बनवेलच याच्यावरती, टेन्शन नका घेऊ, पण तुमचं पण कर्तव्य बाळांनो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट ऍडमिट कार्ड दिसणार आहे बाळांनो. आता ऍडमिट कार्ड येणार केव्हा आहे. ठीक आहे. एमएसटी सीईटीची काय अपडेट आहे बघा इथं. एमएसटी सीईटी 2026 प्रवेश पत्राबाबत, प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट ऍडमिट कार्ड. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएसटी सीईटी 2026 परीक्षेबाबत महत्वाची माहिती जाहीर केलेली आहे. पीसीएम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स गटाचे प्रवेश पत्र 2 एप्रिल 2026 रोजी अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहे. कोणत्या दिवशी बाळांना 2 एप्रिलच्या दिवशी. आणि पीसीबी ग्रुपचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी गटाचे प्रवेश पत्र 13 एप्रिल 2026 रोजी अधिकृत वेबसाईटवरती प्रकट होणार आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलंय, विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ तुम्हाला माहिती पाहिजे बाळांनो. आता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. ऍप्लिकेशन नंबर, ठीक आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ किंवा तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड माहित पाहिजे, है ना. या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही फॉरगॉट करू शकता बेसिकली म्हणून. त्यानंतर प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती डाउनलोड करायचंय ctcl.mahacet.org. जसं प्रवेश पत्र येईल तेव्हा परत माझा एक व्हिडिओ लागेल, टेन्शन नका घेऊ. फक्त या गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या बाळांनो. ठीक आहे. परीक्षेला जाताना ऍडमिट कार्ड आणि वैध फोटो ओळखपत्र तुम्हाला घेऊन जायचंय. ठीक आहे. फक्त तुम्हाला ऍडमिट कार्ड नाही घेऊन जायचंय बाळांनो, तुम्हाला आधार कार्ड पण घेऊन जायचंय, तुम्हाला पॅन कार्ड पण घेऊन जायचंय. आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड घेऊन जा बेसिकली. ठीक आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो. आता या छोट्या छोट्या अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ठीक आहे. जेव्हा आपण छोटी छोटी अपडेट आली, पण तुमचं लक्ष काय पाहिजे बाळांनो, 99% कडे. इथून लक्ष फोकस हटला नाही पाहिजे बाळांनो. ओपन मध्ये सुद्धा 99% डिफिकल्ट होऊन जातं सीओईपी मध्ये ऍडमिशन, है ना. कॉम्पिटिशन वाढली आहे बाळांनो. 98 पर्यंत पहिले 10 कॉलेजेस बुक होऊन जातात सीएसआयटी ब्रांचेस, जर 98% नाही येत तर. प्लीज गोल मोठं ठेवा बाळांनो आणि अभ्यास करा बाळांनो. मी तुम्हाला सांगतो बाळांनो, सीओपी विजिटेवालचे पीएससीटी व्हीआयटी केसोमॅटी सांगितलं एसपीआयटी हेच तुमचे गोल असले पाहिजे बाळांनो. इंजिनिअरिंगसाठी फार्मसीसाठी जाता येतो तुम्ही आयसीटी मुंबई किंवा बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, असे गोल ठेवा बाळांनो, है ना. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथे योग्य निर्णय घ्या बाळांनो. क्रॅश कोर्स मॉक टेस्ट इनफ आहे 99% साठी. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. 15 दिवसात तुम्ही पूर्ण क्रॅश कोर्स मॉक टेस्ट संपवू शकतात बाळांनो, जर तुम्ही 10 तास दिले. सगळे लेक्चर्स आपण टाकलेले आहेत त्याच्यात, है ना. महाराष्ट्राचे नंबर 1 टीचर्स आहेत बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.